श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. मी सुवर्ण डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. आजची सुरुवात माझ्यापासूनच होत आहे, कारण की मी लवकर रेडी झालेली आहे. इकडं देवपूजाही झाली होती. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. परत एकदा सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या दर्शनापासून आणि स्वामींच्या सेवेपासून झालेली आहे. घरामध्ये खूप सारे पाडव्यामुळं फुलं वगैरे होतीच, तर म्हटलं चला तुम्हालाही स्वामींचं दर्शन घडूयात. तर कसं वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा. आजचा व्हिडिओ खूप स्पेशल असणार आहे, कारण की 8 ते 10 दिवसाचा खालचा जुना हा व्हिडिओ आहे. कारण की हा व्हिडिओ शूट केला होता, पण माझ्याच लक्षात नव्हतं की हा अपलोड करायचा होता. तो पेंडिंगला राहिलेला माझ्याकडूनच. आम्ही चाललेलो डीमार्टला. तर डीमार्टमध्ये काय शॉपिंग करणार आहोत या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणारच आहे. तर आम्ही 2 व्हीलरवर चाललेलो, त्यामुळे अगोदर पेट्रोल टाकलं आणि मग हडपसरच्या दिशेने चाललेलो आहोत. हडपसर तसं तर आम्हाला लांब पडतं, 30 किलोमीटर पडतं. पण जर काही बेसिक गोष्टी जर तिथं स्वस्त पडत असतील त्या घेण्यासाठी आम्ही तिथं चाललेलो. बऱ्यापैकी सगळं सामान गावामध्ये भेटतंच, तर काही तिकडे जायची गरज पडत नाही. पण कदाचित केव्हा तरी आम्ही डीमार्टला जातो. तर डीमार्टला जाताना हेच उद्देश होता की आयुषलाही फिरणं होईल आणि आपलंही थोडंसं विरंगुळा होईल, कारण की त्यांनाही सुट्टी होती. आणि संध्याकाळच्या 4 ते 5 च्या टायमिंगमध्ये निघालेलो. दिवसभर क्लायंट होते, कस्टमर्स होते, आणि मग ते झाल्याच्यानंतर 4-5 वाजता निघलं की मग संध्याकाळी काय वाटत नाही यायला. तर मग इकडं आम्ही चाललेलो बाईकवरती, आणि द्राक्षाच्या बागा वगैरे रोडला खूप सारं असं काहीतरी काही विकायला, फ्रूट स्टॉल्स वगैरे खूप लागलेले, कारण की रमजान ईदही जवळ होती. तर पाहू शकता ट्रॉफिक आत्तापासूनच केवढं लागलेलं आहे. पुढे तर आणखी ट्रॉफिक जाम होतं, त्याच्यामुळं 4 व्हीलर अफोर्ड करू शकत नाही, वेळ जातो त्याच्यात. आत्ता हडपसरमध्ये पोचलेलो, आणि मग आम्हाला जिथं ह्याला डीमार्टला जायचं होतं त्या ह्याच्यातून आम्ही चाललेलो होतो. तर सुंदर अशी फुलं होती, तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूयात. गुलाबाची फुलं वेगळ्या पद्धतीची विकायला होती. तर रमजान ईदमुळे पण खूप छान असं डेकोरेशन वगैरे इकडे केलेलं, आणि जवळच आम्ही डीमार्टच्या पोचलेलो. अर्धा ते पाऊण तास आम्हाला इकडे डीमार्टला यायला लागतोच. आमच्या गावामध्ये ना भरपूर साऱ्या अशा नर्सरी आहेत, आमच्या गावापासून ते हडपसरपर्यंत येईपर्यंत. त्यामुळे आम्हाला नर्सरीज पाहायला खूप आवडतं. आयुषला उन्हाळ्याची सुट्टी लागली होती, त्याच्या एक्झामही झाल्या होत्या आणि रिझल्टही लागला होता. रिझल्ट त्याचा बऱ्यापैकी चांगला लागलेला आहे. CBSE आहे, त्याच्यामुळे त्याचा त्या पद्धतीनं अभ्यास करत असतो. त्याला क्लासेस वगैरे काही नाही आहेत. त्याच्या मनाने त्याला मार्क्सही छान भेटले, त्यामुळं आम्ही खुश होतो दोघंही. तर डीमार्टला पोचलेलो. ते गाडी पार्किंगला लावत होते. तर चला पाहूयात काय काय घ्यायचं आहे. इकडे आयुषने ट्रॉली घेतलेली आहे. व्हिडिओ शूट करायला परवानगी आहे का नाही माहीत नाही. व्हिडिओ शूट करते, जेवढं जमेल तेवढं दाखवायचा प्रयत्न करते. व्हिडिओज अलाउड नव्हते काढायला, त्यामुळे पूर्ण काही व्हिडिओ काढलेला नाही आहे. इकडं आम्ही आईस्क्रीम घेतलेली. दरवेळेस पॉपकॉर्न घेत असतो, पण आता उन्हाळा आहे म्हटलं चला आईस्क्रीम खाऊयात. रिटर्न जायला आम्हाला 6:30 पावणे 7 वाजले होते. शॉपिंग काही जास्त नव्हते, त्यामुळे लगेचच निघालो. उपवास होता, त्यामुळं घरी येऊन स्वयंपाकही करायचं होतं. तर काय काय सामान घेतले मी तुम्हाला दाखवते. इकडे तांदूळ घेतलेले आहेत मी 5 ते 6 किलो. वाडा कोलम हा तांदूळ घेतलेला आहे, कारण की मोकळा भात होण्यासाठी. स्वामी प्रकट दिनाचा जो महाप्रसाद बनवायचा त्यासाठी मी इकडं तांदूळ आणलेला आहे. हा घरात आहे जो इंद्रायणी तांदूळ, तो चिकट होतो, त्याचा भात नको म्हटलं. हा तांदूळ मी घेतलेला आहे ह्याच्यासाठी, जिरा राईस बनवण्यासाठी. त्याचबरोबर ती 1.5 किलो अशी चहा पावडर घेतलेली आहे. गावामध्ये पण सगळ्या गोष्टी भेटतातच, असं नाही की डीमार्टमध्ये आणावं लागतं. किराणा दुकान वगैरे आहे, होलसेलने पण भेटतं. पण डीमार्टला जायचं कारण असं होतं की आयुषलाही फिरून आणायचं होतं, आणि थोडंसं जे काही बेसिक सामान नव्हतं तेच आणायचं होतं. कारण की किराणा वगैरे तर असतोच घरामध्ये, फक्त तांदूळ वगैरे तेवढंच नव्हतं. आणि चहा पावडर जी आम्ही 3 ते 4 महिन्याने आणतो ती संपलेली. आणि इकडे फालुदाचे जे होते ना, गावामध्ये 80 रुपयाला जो पॅकेट पडलेला होता, तिथं 80 रुपयामध्ये 2 फालुद्याचे पॅकेट भेटलेले आहेत, जे की मी रेसिपी शेअर केली होती फालुद्याची तुमच्याबरोबर. ती एक बटरस्कॉच फ्लेवरमध्ये घेतलेला आहे आणि एक मँगो फ्लेवरमध्ये घेतलेला आहे. तर सांबार बनवायचं आहे, त्यासाठी 2-3 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत, आणि घरामध्ये शिल्लकही नव्हत्या एवढ्या मोठ्या प्रमाणामधले. तर तुरीची डाळ, मुगाची डाळ आणि चण्याची डाळ घेतलेली. चण्याची डाळ याकरता जास्त घेतलेली कारण की बेसन लाडू करायचे होते.
आणि पाडवा येतो गुढीपाडवा, त्यासाठी पोळ्या बनवण्यासाठी पण होतं. तर इकडं मँगो फ्लेवरचा फालुदा दाखवते मी तुम्हाला. 2 गेट 1 बाय 1 फ्री होते ते 80 रुपयामध्ये. इकडं साबुदाणा घेतलेला आहे. पुढं आता उन्हाळा तर आहेच, अजून पापड्या वगैरे राहिलेल्या आहेत माझ्या करायच्या, त्यामुळे साबुदाणाही जास्त प्रमाणात घेतलेला. साखर घेतलेली 3-1 किलो, कारण की घरात आणखी शिल्लक होतीच. तेल पॅकेट घेतलेले, एवढंच सामान होतं. गाडीवर गेलेलं त्याच्यामुळं काही जास्त काही घेतलेलं नाही आहे. इकडं गुळाचे ते क्यूब आहेत ते घेतलेले. उन्हाळा चालू आहे, गुळामुळं उष्णता कमी होते, त्यामुळं रोज सकाळचं 1 क्यूब खाल्ली तर दिवसभर असं जास्त उष्णता हीट वगैरे निर्माण होत नाही, त्यामुळं घेतलेलं आहे. तर अशी एवढी बेसिकच शॉपिंग मी केलेली आहे, जास्त काही घेतलेलं नाही आहे, कारण किराणा होताच घरामध्ये शिल्लक. फक्त जे स्वामी प्रकट दिनासाठी आपण स्वयंपाक बनवणार होतो तेवढाच घेतलेला आहे मी इकडं. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. असे छान छान व्हिडिओ आणि स्वामी प्रकट दिनाचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येऊन. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.